हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन. अनुवाद 5. भक्ती साधना आणि सत्संग महिमा. सूत्र क्रमांक 34. तस्या साधनानी गायन्ति आचार्यः. आचार्यांनी भक्तिप्राप्तीच्या साधनांचे गायन केले आहे. भक्ती ही साध्य आहे, साधन नव्हे. तेव्हा ती साध्य करायला साधना आहेत. भक्ती मार्गावर पाऊल कसे ठेवावे त्याचे मार्ग आहेत. भक्ती प्राप्त करायच्या या विविध उपायांचे अधिकारी मान्यवर अशा आचार्यांनी गायन केले आहे असे देवर्षी नारद मुनी या सूत्रात सांगत आहेत. या भक्ती साधना भक्ताला आत्मसात कराव्या लागतात. त्यासाठी आवश्यक ते श्रम घ्यावे लागतात. यातील उपाय अंगवळणी पाडावे लागतात. त्याची नित्य साधना करावी लागते. भक्ती साधना नुसत्याच आत्मसात करून भागत नाही, तर त्याची पथ्ये बंधने पाळावी लागतात. त्याच्यात ज्या अडचणी येतात त्या दूर कराव्या लागतात. देश काल परिस्थितीप्रमाणे साधना बदलतात, त्या तशा बदलाव्या लागतात. त्याप्रमाणे आपल्याला आवश्यक तो आपल्यात बदल करावा लागतो. साधना शिकवायला योग्य गुरु लाभावा लागतो. ज्याला ही विद्या अवगत आहे त्याने हे प्रभुकार्य आहे याची जाणीव ठेवून ती विद्या हातचे न राखता खुल्या मनाने प्रदान करावी. त्यामागे नवनवीन भक्त तयार व्हावे ही सदिच्छा असावी. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे. तसेच अधिकार नसताना गुरुपदाला जाऊन चिकटू नये. आपली कुवत ओळखावी, वकूप जाणावा. लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. अशाने गुरु आणि शिष्य दोघांनाही त्रास होतो. आमच्या गावाला कोकणात एकदा एका अजगराने एका म्हशीच्या रेडकाला गिळण्याचा प्रयत्न केला होता. आता तो अजगर झाला म्हणून काही म्हशीच्या रेडकाला गिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अर्थातच ते रेडकू अर्धवट गिळल्या गेलेल्या स्थितीत जीव वाचवायला ओरडत होते. अजगरही रेडकूत अडकला होता. त्याला सोडून मागे जाता येत नव्हते. शेवटी काय, गावकऱ्यांकडून त्याला प्राण गमवावे लागले. रेडकू वाचले, परंतु त्याला फार त्रास सहन करावा लागला. भक्ती प्राप्त करायच्या या विविध उपायांचे अधिकारी मान्यवर अशा आचार्यांनी गायन केले आहे असे देवर्षी नारद मुनी या सूत्रात सांगत आहेत. भक्तीच्या साधनांचे गायन केले आहे. साधना सांगितल्या किंवा कथन केल्या नाहीत, त्यांचे गायन केले आहे. भक्ती ही गद्य वृक्ष नाही, ती भावभावनांनी ओलीचिंब झालेली असते. भगवंत श्रींनी अर्जुनाला उपदेशाचे प्रवचन किंवा व्याख्यान दिले नाही, तर त्यांनी गीत गायले. ती भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध झाली, कारण अर्जुनावर त्यांचे जिव्हाळ्याचे प्रेम होते. तो त्यांचा जसा शिष्य होता तसा सखाही होता. अर्जुन भगवंत श्रींचा भक्त होता. भक्ती बोलत नाही, भाषण देत नाही, व्याख्यान देत नाही, प्रवचन करत नाही. ती गाते, नाचते, मुरली वाजवते, हास्य विनोदाचे चुटके सांगते, भक्ताला आनंदात ठेवते. भक्तीमध्ये परमात्म्याच्या पूजनाचा थाट मांडून मंत्रपठण करून कसलेही अवडंबर नसते. व्रतवैकल्य, यज्ञ, याग वगैरे कसलीही बंधने नसतात. सरळ हृदयाला स्पर्श केलेला असतो. त्यात जिव्हाळ्याचा, वात्सल्याचा, परमप्रेमाचा ओलावा असतो. शब्दांचे अवडंबर न करता पद्याचा शुद्ध सूर आणि स्वर आळवलेला असतो. सरळ, साध्या, सोप्या, रसाळ भाषेत परमात्म्याच्या कथा सांगितल्या जातात. परमात्म्याच्या महात्म्याचे कीर्तन केले जाते. परमात्म्याचे मुक्त कंठाने गुणगान केले जाते. विशेष म्हणजे या अशा कथा कीर्तनांना श्रोत्यांमध्ये प्रत्यक्ष परमात्मा हजेरी लावून उपस्थित असतो. भक्ताला परमात्म्याची ओढ जितकी असते त्यापेक्षाही जास्त ओढ परमात्म्याला भक्ताची असते. पशुपक्षी मुक्त कंठाने गातात. त्यांच्या गाण्यात शब्द नसतात, परंतु ते त्यांच्या मनातील सर्व भाव
त्या सुरात स्वरात व्यक्त करतात. त्यांच्याकडे शब्द नसतात, परंतु शुद्ध स्वर असतात. भक्तिगायन केले जाते, त्यामधूनच शुद्ध भाव प्रगट होतो. अर्थ गौण असतो, भाव रस महत्त्वाचा असतो. म्हणूनच भक्तीचा सोहळा भरविला जातो, तो एक आनंद उत्सव असतो. सूत्र क्रमांक 35. तत्तु विषय त्यागात संग त्यागातच. विषय त्याग करून आणि संग त्याग भक्ती करून प्राप्त होते. देहादी इंद्रियांच्या विषयभोगांचा, त्यांच्या आसक्तीचा त्याग केल्याने भक्ती साध्य होते. त्याग याचा अर्थ विषयांपासून पळून जाणे किंवा विषय आपल्यापासून दूर करणे असा चुकीचा घेऊ नये. एखाद्या वस्तूचा त्याग करणे आणि त्या वस्तूच्या इच्छेचा, कामनेचा, वासनेचा, आकांक्षेचा त्याग करणे यात मूलभूत फरक आहे. या बाबतीत परमपूज्य आचार्य विनोबांनीच लिहून ठेवले आहे, बाबा रे, विधभर लंगोटी नेसून अगदी हिमालयात एखादा गुहेत जरी जाऊन बसलास तरी त्याचा काहीही उपयोग नाही. कारण त्या विधभर लंगोटीतच तुझा सगळा संसार भरलेला आहे. त्याचे काय करणार? आपली मोठी बिकट अवस्था आहे. देवळात पूजेला जावे तर भौतिक संसारात काय काय सौख्य प्राप्त व्हावे याची एक लांबलचक यादीच आपण देवाला अर्पण करतो. त्यासाठी देवाला नवस बोलतो. तो नवसाला पावला तर तो खरा देव, नाही तर पुन्हा त्या देवळाची आपण पायरी चढत नाही. नवसाला पावणाऱ्या दुसऱ्या देवाच्या शोधात फिरतो. भौतिकापासून, संसारापासून एक 5 मिनिट तरी निर्विचारी निर्विकारी अवस्था प्राप्त व्हावी यासाठी आपण देवळात जायचे असते, हे आपण विसरूनच गेलो आहोत. देवपूजा करताना कचेरीच्या कामांची किंवा संसाराची आठवण येत असते. त्यावेळी एका बाजूला सोपस्कार म्हणून पूजाविधी चालू असतो. मुखाने भगवंताच्या नामाचा जप चालू असतो. तो माळेने मोजून काढला की जप केल्याचे जाहीर केले जाते. जप हृदयात उतरून श्वासात किती खोल आत रुजला आहे याची काळजी कोणाला नाही. त्याग ही शारीरिक अवस्था नाही, ती मानसिक अवस्था आहे. मनातून एखाद्या वस्तूबद्दलची निरुपयोगिता जाणली गेली की त्याग झाला. मग त्या वस्तूच्या ढिगाऱ्यात बसायची वेळ आली तरी आपण तिकडे ढुंकूनही पाहणार नाही. मनातून वस्तुजगताचा त्याग झाला पाहिजे. वस्तू पाहून ही वस्तू आपल्याला पाहिजे ही मोह भावना नष्ट झाली पाहिजे. वस्तू मिळाली, तिचा उपभोग घेतला, समाधान आणि आनंद झाला, संपलं. वस्तू न मिळाल्यास असमाधान, दुसऱ्याला मिळाल्यास मत्सर वगैरे हे मनाचे खेळ आहेत. ते मनातूनच हद्दपार व्हावे लागतात. त्यासाठी वस्तू फेकून देऊन उपयोग होत नाही किंवा वस्तूंपासून दूर पळून जाऊन काहीही फायदा होत नाही. कारण पुन्हा कधी संधी आली, अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की आपली इच्छा प्रबळ होऊ शकते. यासाठी मन साफ व्हावे लागते. मनातून वासना, कामना गेल्या पाहिजेत. तसे न झाल्यास त्या संन्यासाच्या छाटीसारखी आपली अवस्था होईल. एक संन्यासी तपश्चर्या करण्यासाठी संसारापासून दूर जंगलात राहायला गेला. तेथे त्याची छाटी उंदीर खाऊ लागले. त्याच्या बंदोबस्तासाठी त्याने मांजर पाळले. मांजराला दूध पाहिजे म्हणून गाय पाळली. गायीचे संगोपन करायला म्हणून बायको केली. पुढे मुले बाळे झाली. दूर पळून जाऊन संन्यासाचा सवाई संसार उभा राहिला. भक्तिमार्गी आपले मन वस्तुजगताच्या काळजीत न गुंतविता ते परमात्म्यात गुंतवतो. मन जर संसारापासून मोकळे असेल तर ते परमात्म्यात आपोआप रमते. संसाराला जे लागेल ते स्वधर्माने स्वकर्म करून मिळवावे. मिळवलेले परमात्म्याला अर्पण करावे. त्यामधून त्याचा प्रसाद पोटापुरता ग्रहण करावा. अत्यावश्यक ते वृद्धापकाळापुरते साठवावे. बाकी सर्व प्रभुकार्यात व्यय करावे. वस्तू मागे ठेवल्याने पुढील पिढी आयधी होते किंवा संपत्तीसाठी भांडत बसते. त्यात कमी जास्त झाल्यास ठेवणाऱ्याच्या नावाने शंखध्वनी करते. कोणी कोणाचा नाही ही माया ओळखावी. माया 2 क्षणापुरती आहे. परमात्मा चिर कैवल्यानंद देणारा आहे.
तो दूर कोठेही नाही. खाकेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपली अवस्था आहे. तो आपल्या सन्निध हृदयात आहे. त्याला ओळखावे मुखाने करत असलेली भक्ती मनातून कृतीत उतरावी. हरिओम.